राहुलजी पूर्ण देशामध्ये सुरुवातीलाच 4400 किलोमीटर पायी प्रवास करून भारत जोडो यात्रा केली। आता ते जवळजवळ 7000 किलोमीटर भारत जोडो न्याय यात्रा करतायत। आता नवीन शब्द न्याय यात्रा, त्याच्यामध्ये पाच न्याय द्यायचे त्या संदर्भात ते पूर्ण देशाला सांगतायत। आणि हा देश उभा करण्यासाठी ते पूर्ण देशभरात फिरत असताना आपल्या नंदुरबारलाही 12 तारखेला येत आहेत। आणि 12 तारखेला इथे आल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यापुरतं का असेना आदिवासी न्याय यात्रा हे नाव बदलून ते भारत जोडो न्याय यात्रा, पण त्याच्यात आदिवासी न्याय यात्रा हा शब्द जोडून आदिवासी भागात जात आहेत। निश्चितपणे इथला आदिवासी त्यांना बघण्यासाठी, त्यांना ऐकण्यासाठी आणि इथे गुजरातवरनं नंदुरबारला येत असताना आमचा जो फ्लॅग आहे त्या फ्लॅगचं हँडओव्हर सेरेमनी असते, हस्तांतरण केलं जाईल। त्यावेळेला जे काही ते बोलतील त्यात निश्चितपणे आदिवासींच्या भल्यासाठी काँग्रेसने काय केलं आणि या देशामधली लोकशाही टिकवणं आणि राज्यघटना आहे म्हणूनच आदिवासींना सवलती मिळाल्या आणि आदिवासी अजूनही राज्यघटनेचा जसा फायदा घ्यायला पाहिजे तो घेतला नाही। आत्ताशी कुठे कळायला लागले आदिवासींना की राज्यघटना आपल्या देशासाठी दिलेली आहे। अजूनही गडचिरोली सारख्या ठिकाणी आदिवासींना राज्यघटना माहीत नाही, लोकशाही माहीत नाही, असा तो भाग असलेला भाग आहे। आपल्या भागात निश्चितपणे लोकशाही जिवंत आहे, लोक मतदानही करतात, परंतु राज्यघटना नसेल तर आदिवासी जिवंत राहणार नाही किंवा त्याला सवलती मिळाल्या नाही तर तो या देशात उभा राहणार नाही। आणि म्हणून ही राज्यघटना जिवंत राहावी, लोकशाही जिवंत राहावी म्हणून ते राहुलजी आमच्या भागातनं जात आहेत। आता आपल्या नंदुरबार भागातनं जात आहेत, त्याचं स्वागत आपण पत्रकार म्हणून सुद्धा आपण सगळ्यांनीच केलं पाहिजे अशी तुम्हाला सुद्धा विनंती आहे। ते मागणी करू शकतात, आमचं ते महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीमधनं ते मागणी करू शकतात आणि निश्चितपणे त्यांनी मागणी केल्याचं स्वागतच आहे। आता याच्यात आमचे जे घटक पक्ष आहेत, शिवसेना उद्धवसाहेब गट असेल, राष्ट्रवादी शरद पवार साहेब गट असेल, काँग्रेसचे आमचे वरिष्ठ नेते आहेत, हायकमांड आहे आणि आम्हाला सहयोगी जे पक्ष आहेत वंचित आघाडी वगैरे या सगळ्या याच्यातनं जी चर्चा होईल त्या चर्चेमधनं जो उमेदवार दिला जाईल तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।